बातमी सांगलीची आहे। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज सांगलीत मोर्चा निघतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सांगलीत हा मोर्चा निघणार आहे। जयंत पाटील यांच्या संदर्भात जे वक्तव्य करण्यात आलेलं होतं त्याला निषेध या मोर्चाच्या माध्यमातून वर्तवला जाईल। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह सर्व नेते या मोर्चात सहभागी होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सांगलीला आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडे। संजय, साधारणतः दुपारच्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होणार आहे, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी भाजपचे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेले आहे। या आक्षेपार्ह विधानाचं राज्यभरात त्याचं प्रतिक्रिया उमटू लागलेला पाहायला मिळतात। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यभरात गोपीचंद पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहेत। गेल्या अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांच्या वक्तव्यामध्ये काही फरक पडत नाहीत। अशा या वाचाळवीर आमदाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र सांगलीमध्ये येणार आहेत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत। दुपारी 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे यापासून मोर्चा सुरुवात होणार आहे। तो सांगलीच्या मध्यवर्ती भागापासून शिवाजी पुतळापासून मारुती चौक त्यापासून स्टेशन चौकात हा मोर्चा येणार आहे आणि या ठिकाणी या सभेचं रूपांतर होणार आहे। शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे, लंके, अमोल कोल्हे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांची प्रमुखपणे उपस्थिती राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।